गाइज वेलकम बॅक टू अवर व्लॉग्स। आज आहे शुक्रवार, लास्ट डे ऑफ वीक। तर कालचा व्हिडिओ ज्या लोकांनी बघितला नाही त्यांनी नक्की जाऊन बघा, कारण आपल्या बाळाचं बोरनन झालेलं आहे। मस्त झाला व्हिडिओ, जाऊन नक्की बघा। आता जिमला जाऊयात। मित्रांनो, 9:15 वाजले, आता रेडी झालो आहे मी। ब्रेकफास्ट करू। आज ब्रेकफास्टमध्ये बरेच आयटम आहेत, पपई, बॉइल्ड एग, ओट्स आणि बनाना शेक। एवढे आयटम नसतात, 2 नाही तर 3 असतात। आज 4 आयटम आहेत। आणि इकडं अजवाईन, ओव्याचं पाणी। तर एकदम हेल्दी असा ब्रेकफास्ट आहे आपला। ब्रेकफास्ट हेल्दी असलं की चालते। लंच डिनर नॉर्मल असलं तरी चालतं। चला मित्रांनो, आता ऑफिसला जाऊ। आज आहे फ्रायडे, 11:15 वाजले, थोडं उशीर झाला। फ्रायडे म्हणजे IT-तल्या लोकांचा सर्वात आवडीचा दिवस असतो, कारण काम आलं तरी मंडेला ते ढकलत जातं आणि उद्या परवा असतो वीकेंड। त्याच्यामुळे मी पण खुश आहे। इसके ऊपर आएगा दही। मित्रांनो, आता वाजलेत 5, घरी आले। ऑफिसमध्ये पाणीपुरी खाल्ली। ॲक्च्युली एवढी भंगार पाणीपुरी होती। हेल्दी मील खायला गेलो पण ती पाणीपुरी थोडी टेम्पटिंग वाटली। 37 रुपयाला प्लेट होती आणि टेस्ट पण एवढी बकवास ना। म्हटलं बाहेरची आपल्या हातगाडीवरची पाणीपुरी एक नंबर असते। चला मित्रांनो, आता वाजलेत 5:45, हेल्दी स्नॅक्स इथं आहे। सगळं आयटम मिळते। आज काही हेल्दी नाही आहे।
आहे ओली भेळ आईने केली, कालचं मुरमुरे उरले. मुरमुरे पचायला हलके असतात. मस्त झालं. तिचं पाणी कालचं आहे का? हा, कालचं ठेवलं होतं, चांगलं नसतं ते. आता वाजले 8:45, जेवण करायचंय. आम्ही सगळे इथं बसले आज हॉलमध्ये. कालचा ब्लॉग बघायचा आहे आम्हाला. माझ्यावरच आता त्याला ब्लॉग बघूयात. मित्रांनो, आज आहे वांग, ज्वारीची भाकरी आणि भात. चाललाय ब्लॉग आपला. मित्रांनो, वॉकिंग करून आलोय आता आम्ही. तर तेच डिस्कस करत होतो की बाबा प्रियांकाची मॅटर्निटी लिव्ह आता संपत आली. 4 महिने झाले, आता 2 महिने राहिले. फिलिंग काय? मिक्स्ड फिलिंग. 2 महिने अजून आराम आहे, 2 महिने प्रेशर पण आहे थोडासा की परत प्रोजेक्टसाठी इंटरव्ह्यू, परत तिचं काम चालू होणार आहे. परत बाळाला कमी फ्युचर मध्ये आम्ही इथंच बघणार आहे, खराडीमध्येच सगळं. पण ते फ्युचरचा प्लॅन असणार आहे, कारण एवढ्या लांब ट्रॅव्हल येऊन जाऊन कोणीच करत नाही मला वाटतं आपल्या बिल्डिंग मध्ये. जेंट्स आहे, एक आहे, लेडीज लोकांना थोडं आता वरती का गेला तो. तर असं आहे, सगळं मॅनेज करावं लागतं. 2 महिने तो एन्जॉय करून घे, विवांसोबत खेळून घे. आई आहे तसं, काही टेन्शन नाही आहे, म्हणून तर खूप सपोर्ट आहे. बरं आहे बाबा, आई असतो ना घरात, सपोर्ट असतो. आणि जे लोकांचं असं न्यूक्लिअर फॅमिलीसाठी प्रॉब्लेम आहे, बट जे जॉईंट फॅमिली आहे, लाईक माय इन-लॉज, नॅनी, आजकाल नवीन नॅनी. सैफ अली खानचं नाही का ते केसमध्ये ती नॅनी होती तिथं. तर नॅनी बघणं अवघड आहे थोडंसं, आणि तिच्यावर विश्वास ठेवणं पण अवघड आहे. न्यूक्लिअर फॅमिलीसाठी तसं आहे, बट आपण जे मी जे इन-लॉज सोबत राहते ते फायदेमंद पण आहे की आपलेच माणसं आपल्या लेकराला सांभाळतात. ते एक प्लस पॉइंट आहे आमच्या बाबतीत, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. मला काळजी नसते, माझ्यापेक्षा जास्त आजी त्याची आजी काळजी घेणार नातवाची. ठीक आहे, चला आता मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. उद्याचा व्हिडिओ खास असणार आहे. एक वायफाय आणि आपला जो एअरटेलचा ब्लॅक प्लॅन आहे तो इन्स्टॉल करायचा आपल्याला, त्याची माहिती मी उद्याच्या व्हिडिओमध्ये देतो. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी यू, आणि सबस्क्राईब करा.